श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रोते हो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्रवणामृत चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण श्रीमद दासबोध या ग्रंथामधील दशक 6 यामधील समास पहिला देवशोधन नाम याविषयीचे निरूपण श्रवण केले. या व्हिडिओमध्ये आपण दशक 6 यामधील समास दुसरा ब्रह्मपावन निरूपण याविषयीचे निरूपण श्रवण करणार आहोत. समर्थ रामदास स्वामी सांगतात की सद्गुरूपाशी ब्रह्मविद्या अभ्यासावयाची असते. सद्गुरू शिष्याला प्रथम शाश्वत काय व अशाश्वत काय याचा निवाडा करायला शिकवतात. नंतर शाश्वत जे ब्रह्म त्याचे अनुसंधान ठेवण्याच्या कलेचा अभ्यास करून घेतात. साररूप ब्रह्म सर्व दृश्य सृष्टीला व्यापून राहते. दृश्य सृष्टी पंचमहाभूतांपासून बनलेली आहे. तिचे नाम आणि रूप सारखे पालटते, परंतु ब्रह्म मात्र अचल व अढळ राहते. आपण इंद्रियांच्या कक्षेत वावरतो, त्यामुळे इंद्रियांना जे दिसते ते आपल्याला खरे वाटते. पण हा अज्ञानातून जन्म पावलेला भ्रम आहे. जो बाजू सारून सूक्ष्म ब्रह्म कसे पहावे ही विद्या सद्गुरू आपल्याला शिकवतात. खरे म्हणजे सूक्ष्म, अदृश्य, अतींद्रिय व अविनाशी सद्वस्तू पाहण्याचे सामर्थ्य आपल्या अंगी आणणे हे सगळ्या परमार्थ साधनाचे वर्म आहे. जी सद्वस्तू विश्वात व्यापून आहे तीच आत्मरूपाने आपल्या अंतर्यामी वास करते. आपले शरीर पंचमहाभूतांचे गाठोडे आहे. विचाराने ते बाजू सारले तर स्वस्वरूप शिल्लक उरते. म्हणून श्री समर्थ रामदास स्वामी सांगतात की विवेकाने देहबुद्धीचा बंध उकलावा, स्वरूपानुसंधान ठेवावे, म्हणजे दृश्य आपोआप ओसरू लागते व अखेर मोक्ष सिद्ध होतो. याचा सारांश असा की प्रथम अध्यात्म श्रवण, नंतर सद्गुरु वचन पालन व सद्गुरुचरणी शरणागती आणि अखेर त्याच्या कृपेने स्वरूपानुभव असा हा परमार्थ साधन मार्ग आहे. या मार्गाने जाऊन आत्मसाक्षात्कार झाल्यावर देह प्रारब्धावर टाकावा व स्वानंदामध्ये जगावे. चला तर मग गोवी स्वरूपामध्ये श्रवण करूयात ब्रह्मपावन निरूपण. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. श्रीराम. ऐका उपदेशाची लक्षणे, सायोज्य प्राप्ती होय जेणे. नाना मतांचे पेखणे, कामा नये सर्वथा. श्रीराम. ब्रह्मज्ञाने विन उपदेशे, तो मने नये विशेष. ध्याने विन जैसे भूस, खाता नये. श्रीराम. नाना काबाड बडविले, नातरी तक्रची घुसळिले. अथवा धुणची सेविले, सावकाश. श्रीराम. नाना साली भक्षिल्या, अवघ्या चोईट्या चोखिल्या. खोबरे सांडून खादल्या, नरोट्या जैशा. श्रीराम. तैसे ब्रह्मज्ञाने विन, नाना उपदेशाचा सीन. सारा संसार सांडून असार कोण, शहाणा सेवी. श्रीराम. आता ब्रह्म जे का निर्गुण, तेची केले निरूपण. सूचित करावे अंतःकरण, श्रोते जनी. श्रीराम. सकळ सृष्टीची रचना, ते हे पंचभूतिक जाना. परंतु हे तगेना सर्व काळ. श्रीराम. आदि अंती ब्रह्म निर्गुण, तेची शाश्वताची खून. एर पंचभूतिक जान, नाशिवंत. श्रीराम. एरवी हे पाहता भूते, देव कैसे म्हणावे त्याते. भूत म्हणता मनुष्या, ते विषाद वाटे. श्रीराम. माते जगज्जनक परमात्मा, त्यास आणि भूत उपमा. ज्याची कळेना महिमा, ब्रह्मादिकांसी. श्रीराम. भूताईसा जगदीश, म्हणता उत्पन्न होतो दोष. या कारणे महापुरुष सर्व जाणती. श्रीराम. पृथ्वी आप तेज वायो आकाश, यास बाह्य जगदीश. पंचभूतांसी आहे नाश, आत्मा अविनाश रूपी. श्रीराम. जे जे रूप आणि नाम, तो तो अवघाची भ्रम. नाम रूपातीत वर्म, अनुभवे जाणावे. श्रीराम. पंचभूते आणि त्रिगुण, ऐसी अष्टधा प्रकृती जाण. अष्टधा प्रकृतीच नामाभिधान, दृश्य ऐसे. श्रीराम. ते हे दृश्य नासिवंत, ऐसे वेद श्रुती बोलत. निर्गुण ब्रह्म शाश्वत, जाणती ज्ञानी. श्रीराम. जे शस्त्रे तोडिता तुटेना, जे पावके जाळीता जळेना. कालविता कालवेना, आपे करुणी. श्रीराम. जे वायेचे नि उडेना, जे पडेना ना झडेना. जे घडेना ना दडेना, परब्रह्म ते. श्रीराम.
त्याची वर्णाची नसे जे सर्वाहुनी अनारिसे, परंतु असतीची असे सर्व काळ श्रीराम. दिसेना तरी काय झाले, परंतु ते सर्वत्र संचले, सूक्ष्मची कोण दाटले जेथे तेथे श्रीराम. दृष्टीस लागली सवे जे दिसेल तेची पहावे, परंतु गुज ते जाणावे गोप्य आहे श्रीराम. प्रकट ते जाणावे असार आणि गुप्त ते जाणावे सार, गुरुमुखे हा विचार उमजो लागे श्रीराम. जे उमजेना ते उमजावे, जे दिसेना ते पहावे, जे कळेना ते जाणावे विवेक बळे श्रीराम. गुप्ततेची प्रकटावावे, असाध्यतेची साधावे, कानडेची अभ्यासावे सावकाश श्रीराम. वेदविरंची आणि शेष जेथे सिनले निशेष, तेची साधावे विशेष परब्रह्म ते श्रीराम. तरी ते कोणे परी साधावे, तेची बोलिले स्वभावे, अध्यात्म श्रवणे पावावे परब्रह्म ते श्रीराम. पृथ्वी नव्हे आप नव्हे, तेज नव्हे वायू नव्हे, वर्ण व्यक्त ऐसे नव्हे अव्यक्त ते श्रीराम. तयास म्हणावे देव वरकड लोकांचा स्वभाव, जितुके गाव तितुके देव जनाकारणे श्रीराम. ऐसा देवाचा निश्चयो झाला, देव निर्गुण प्रत्यया आला, आता आपणची आपला शोध घ्यावा श्रीराम. माझे शरीर ऐसे म्हणतो तरी तो जाण देहा वेगळाची तो, मन माझे ऐसे जाणतो तरी तो मनही नव्हे श्रीराम. पाहता देहाचा विचार अवघा तत्वांचा विस्तार, तत्वे तत्व झाडिता सार आत्माच उरे श्रीराम. आपणासी ठावची नाही येथे पहावे न लगे काही, तत्वे ठाईचा ठाई विभागून गेली श्रीराम. बांधली आहे तो गाठोडी जो कोणी विचारे सोडी, विचार पाहताही गाठोडी आढळेना श्रीराम. तत्वांचे गाठोडे शरीर याचा पाहता विचार, एक आत्मा निरंतर आपण नाही श्रीराम. आपणासी ठावची नाही जन्म मृत्यू कैचे काही, पाहता वस्तूंचा ठाई पाप पुण्य नसे श्रीराम. पाप पुण्य यम यातना हे निर्गुणी तो असेना, आपण तोची तरी जन्म मरणा ठाव कैचा श्रीराम. देह बुद्धीने बांधला तो विवेके मोकळा केला, देहातीत होता पावला मोक्षपद श्रीराम. झाले जन्माचे सार्थक निर्गुणात्मा आपण एक, परंतु हा विवेक पहिलाच पहावा श्रीराम. जागे होता स्वप्न सरे विवेके पाहता दृश्य ओसरे, स्वरूपानुसंधाने तरे प्राणी मात्र श्रीराम. आपणास निवेदावे आपण विवेके नुरावे, आत्मनिवेदन जाणावे याचे नाव श्रीराम. आधी अध्यात्म श्रवण मग सद्गुरु पाद सेवन, पुढे आत्मनिवेदन सद्गुरु प्रसादे श्रीराम. आत्मनिवेदना उपरी निखळ वस्तू निरंतरी, आपण आत्मा अंतरी बोध झाला श्रीराम. त्या ब्रह्मबोधे ब्रह्मची झाला संसार खेद तो उडाला, देहो प्रारब्धी टाकीला सावकाश श्रीराम. यासी म्हणजे आत्मज्ञान येणे पाविजे समाधान, परब्रह्मी अभिन्न भक्तची झाला श्रीराम. आता होणार ते होईना का आणि जाणार ते जाईना का, तुटली मनातील आशंका जन्म मृत्यूची श्रीराम. संसारी पुंडावे चुकले देवा भक्ता ऐक्य झाले, मुख्य देवास ओळखिले संत संगे करोनी श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे ब्रह्म पावन नाम समास दुसरा समाप्त. श्रीराम समर्थ श्रीराम.